आई आपल्या पतीची गोष्ट आपल्या मुलाला सांगू इच्छित नाही हा विचार करून तुला वाईट तर वाटतच असेल ना। तुझ्या भावांसोबत देखील तुझं नाते चांगले नाही राहिलं। लक्ष्मी पण तर तुझ्याशी खोटं बोलली ना आणि रामजी सोबत सुद्धा तुझे बोलणे कमीच होते ना। तू एक अयशस्वी माणूस आहेस। काय झालं तुम्हासनी? तुम्ही रडता कशाला? कारण मी हरलेला माणूस आहे। मी एक अयशस्वी माणूस आहे। अयशस्वी माणूस नाही, तुम्ही हारलेले नाही। तुम्ही हारूच शकत नाही। सुंदर, अति सुंदर। तू खूप छान काम केलंस बाळा, शाबाश। त्या भीमरावला आपल्या वाढदिवसाच्या वेळी आपल्या लोकांना आजूबाजूला पाहून हे वाटू लागले असेल की तो सर्वात महान आहे, परंतु तू आजच सिद्ध केलेस की तो पराजित आहे। शाबाश माझ्या मुला, शाबाश। भीमराव, आता उभा राहून दाखव। कारण की एका बाजूला तर तू मनाने हरला आहेस आणि दुसऱ्या बाजूला तुझा बाप अंथरुणावर पडला आहे। तुम्ही बघा, आधी तुम्ही शांत व्हा। असं रडताना चांगलं दिसतंय का? तुम्ही रडू नका ना, शांत व्हा ना। भीमराव, तू एक अयशस्वी माणूस आहेस। तुझ्यात आणि जिजाबाई मध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत ज्या तुला सोडवायला जमत नाहीत आणि आपल्या छोट्या जातीच्या आणि मोठ्या जातीच्या मधल्या अडचणी सोडवायला चाललायस। जिजाबाईजी, मी जिजाबाईंजवळ जाणार आणि बोलणार, हात जोडून बोलणार की आजवर तुम्ही बरोबर होता आणि मी चुकीचा होतो। मला माफ करा। काय बोलताय तुम्ही? तुम्ही चुकीचं नाही आहात आणि सांभाळा स्वतःला। महिपालजींच्या बोलण्यामुळे तुम्ही एवढं गोंधळून कसं काय जाता? तुम्हासनी माहित आहे ना ते समता मुद्दाम करताय। नाही, कोणी जाणून बुजून नाही करत रमा। मी चुकीचा आहे रमा, मी चुकीचा आहे। जिजाबाईजी बरोबर आहेत आणि बरोबर बोललेत महिपालजी। मी एवढा पण उचित माणूस नाहीये की कोणी मला सांगावं की माझ्या बाबांना काय झालंय। मी चुकीचा आहे। मी आत्ताच्या आत्ता घरी चाललोय आणि जिजाबाईंजवळ क्षमा मागणार आहे। मी चाललोय। तुम्ही घरला नाही जाणार आणि तुम्ही आईला बी नाही सांगणार की तुम्ही चुकीचे आहे। तुम्ही चुकीचे नाही आहात। मी चुकीचा आहे आणि त्या बरोबर आहेत। मी चुकीचा आहे। मला थांबवू नको। मी आत्ताच्या आत्ता जातोय आणि त्यांची माफी मागणार। मी चुकीचा आहे। थांबा। आई, हे घ्या औषध। मी दूध आणलंय। जा, हळद टाकून गरम कर। यांना शुद्ध आली की मी लगेच पाजेन। आई, बाबासनी काय झालं आणि डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं आहे?
आनंद आनंद बाबासनी शुद्ध आली आहे. बाबा बाबा तुम्ही बरं तर हायसा ना? मी इथं कसा आलो? मी समजा सांगते तुम्हाला, तुम्ही आराम करा. ऐका, थांबा थांबा थांबा. असं का करताय तुम्ही? असं नका करू. मी बोललो ना रमा, मला सोड. मी जे करायला चाललोय ते मला करू दे. सोड मला. रमा, काय झालं रमा? भीम, काय झालं? तुम्ही दोघं एवढे चिंतेत का आहे? आत्या, या बाबांमुळे आधीच काळजीत आहेत. आणि आता ते रस्त्यात महिपालजी भेटली होती. आणि तुम्हाला तर माहित आहे ना, ते फक्त यांना इजा पोचवायचं बघताय. ते यांना काहीतरी सांगत होते. आणि आता यांना असं वाटतंय की हे चुकीची आणि आई बरोबर. आईकडे माफी मागायला जात आहेत हे. मी थांबवते यांना, पण ऐकत कुठे आहेत? आत्या, तुम्हीच समजवा की. कोणाला समजावण्याची काही गरज नाहीये. आता मी जे करायला चाललोय ते अगदी बरोबर आहे. सोड मला. भीम, भीम, हे त्या मेघनाथ आणि त्याच्या पोरांची आता ही सवयच झालीये. त्यांना आपला आनंद बघावलाच जात नाही. भीमला दुःखात बघून त्यांना आनंद मिळतो. आणि आता उरलं जिजाबाईचं. तिला तर सगळे ओळखतातच ना की ती कशी आहे. आणि आता यानं माफी मागितली ना तर या बाईचं नाटक 7व्या गगनापर्यंत पोहोचल. रमा, आपल्याला भीमला थांबवलं पाहिजे. चल लवकर. आता आराम करा तुम्ही. आता तुमच्या सेवेची जबाबदारी माझी. जलंभर तुम्हासनी संताप राहिला ना माझ्यावर. आता त्याच्या बदल्यात मी तुमची सेवा करणार. झोपा. लक्ष्मी, हाय, ये लवकर. हा. बाबा, बाबा तुमची तब्येत कशी आहे? चांगली आहे त्यांची तब्येत. आणि तुला काळजी करायची काही बी गरज नाहीये. मी यांची काळजी चांगलीच घेईन. आणि मला तुमच्याशी काही बोलायचंय. माझ्या संग काय बोलायचंय? हेच की. नाही भीम, भीम, बालिश नका बनू. निर्बुद्ध नाही बनते आत्या. जे खरंय तेच तर बोलावं लागेल ना. काय खरं आहे? मीरा, हे बघा तुम्ही झोपा. बाबा, तुम्ही आराम करा. झोपा तुम्ही. काय खरं आहे सांग. हेच बोलायचंय की मला तुम्हाला. तुम्ही चला. अगर रमा चला तुम्ही. पूर्ण बोलू तरी. नाही, चला तुम्ही. मला काही बोलायचंय त्यांच्याशी. अरे सांगून तरी जा. काय संस्कार दिले या सुनेला. आमच्या समोर हात पकडून नवऱ्याला घेऊन जाते आहे. सोड रमा, का ओढून घेऊन आलीस? एकदा बोलू तरी दे ना. असं वडून घेऊन आले त्याबद्दल माफी मागते. पण काय बी बोलायच्या आधी तुम्हासनी माझं बोलणं ऐकावंच लागेल. परिस्थिती विरुद्ध झाल्यावर जो बरोबरला चुकीचा आणि चुकीला बरोबर बोलणार अशी कोट्यावधी माणसं आहेत या जगात. पण जो विरुद्ध परिस्थितीत बी बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणतो त्यो तुम्ही हायसा. तुम्हासनी असं बनवायला लय लोकांनी लढायला लढल्या. तुमचे बाबा याच लढाईला लढत लढत म्हातारे झाले आहेत. एवढंच नाही तर आंबेडकर गुरुजीपासनं केळोस्कर गुरुजी पर्यंत. आणि अजून तुमच्या जातीची ती लोक जी तुमच्यावर विश्वास ठेवतात. काय तुम्ही त्या समदांचा विश्वास तोडून आईकडे अशी माफी मागणार? विचार करा एकदा. अरे सांगून तरी जा काय बोलायचं आहे ते. तुम्ही सांगा ताई, तुम्ही सांगा. तुम्हाला तरी माहिती असेल ना की काय बोलायचं होतं त्याला. हेच बोलायचं असेल की डॉक्टरनी तुला एकट्यात काय सांगितलं तू सगळ्यांना सांगत का नाही? जिजाबाई, असं डॉक्टरनी काय सांगितलंय?
बी नाही. जे सांगितलं आहे ते पुऱ्या चाळीला नाही सांगायचं. तुम्हासनी एकट्यात सांगे. तुम्ही आराम करा. आई दूध. हा घ्या. हळदीचं दूध आहे, प्या प्या. दादा, तुम्ही जावा. तुम्ही दोघं बी जावा. मला माझ्या नवऱ्या संग बोलायचं आहे. जावा. उठा उठा. तुम्ही बरं आहेसा आता का अजून बी त्याच्याबद्दल विचार करत आहेसा? त्याबद्दलच विचार करतोय. तुझ्यामुळे मी आज त्यांची क्षमा नाही मागू शकलो. वय माझ्यामुळं का असं ना, पण जे बी झालं ते चांगलं झालं. कारण तुम्ही भीमराव आंबेडकर आहेसा. तुम्ही खोट्याला खरं बोलूच शकत नाही. असं नाहीये रमा. मी एक अयशस्वी माणूस आहे, प्रत्येक नात्यापासून हरलेला. तुम्ही हारलेले नाहीयेत. तुम्ही एक विजयी आहात. आणि विजयी माणसं सतत एकटेच असतात. जो दुसऱ्याला सतत चमक देतो तो एकटा असतो. तुम्ही सूर्य आणि चंद्रालाच बघा की, ते दोघं बस बी. बस बस, असं बोलून भुरळ घालू नकोस मला. लहान मूल नाहीये मी. वय नाही असं लहान पोर, पण लहान पोरासारखंच करता आहे सा. तुम्ही सतत एकटं यामुळे पडता कारण तुम्ही संघर्षाच्या आगीत जळत असता. आणि जिथं कुठली बी गोष्ट जळत असते तर तिथल्या झळीमुळे लोक तर लांब पळणारच ना. तुम्ही महिपालजींच्या बोलण्याला एवढं महत्व देऊ नका. शोभा, शोभा, एक काम कर, जरा धने आणि लवंग कुटून दे. मी लवकर जाऊन दादाला दुधात टाकून प्यायला देईल, मग ते बरे होतील. जेव्हा बी दादा आजारी पडतात ना, तेव्हा सतत मी दुधात टाकून पाजायचे त्यांना. ते लगेच बरे व्हायचेत. चल शोभा, 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 काय झालं? काय झालं शोभा? आई, नाती कशी गुंतागुंतीची असतात ना. तुम्ही आणि जिजाबाई दोघींच्या हातात चहाची वाटी होती. पण जेव्हा रामजी भाऊंची बातमी आली चाळीत, तेव्हा तुमच्या दोघींच्या हातातली एका संकटात चहाची वाटी निसटली. आणि तुम्ही दोघी घरातले भांडण, रुसवा, तक्रार, राग समद काही विसरून एक झालत आणि एक होऊन रामजी भाऊची काळजी करायला लागला. शोभा, दोन लोकांच्या मधलं नातं दोन्ही घराच्या समोरासमोर असणाऱ्या खिडक्यांसारखे असतात. जर येळेवर खिडक्या उघडणं बंद झाल्यात ना, तर त्या जंग लागतो. त्या घट्ट होतात. मग कोणी किती बी प्रयत्न करू देत, पण त्या खिडक्या अजिबात उघडत नाहीत. एक दुसऱ्याला बघणं बी बंद होऊन जातं. जेव्हा मी जिजाबाईला घरात लगीन करून आणलं होतं, तेव्हा मला असं वाटलं होतं की ती दादाला, घराला, समद्यासनी सांभाळ, पोरासनी आईचं प्रेम देईल. पर तिनं आमच्या घराला नरक बनवलं.
त्यामुळं माझं आणि जिजाबाईचं नातं असं झालंय. कदाचित आम्ही दोघींनी आपापल्या घरच्या खिडक्या उघडून एकमेकींना बघणंच बंद केलं आहे. वय पर जेव्हा मधी मधी वादळ येतं ना, तेव्हा आम्ही आमच्या आमच्या खिडकीतून बघत असतो. आई, मी ना तुमच्या वाटणीच्या समद्या खिडक्या उघडाया सुरू करणार, पण तुमच्या आणि माझ्या नात्याला कवा बी गंज लागू नाही देणार. शोभा, जेव्हा इच्छा असेल ना का दुसऱ्यांच्या वाटणीची बी खिडकी स्वतःच उघडावी, तेव्हा अशा नातासनी गंज नाही लागू शकत. त्याला कवा बी जंग लागत नाही. हा, जा धने आणि लवंग कुटून दे, मी दादाला देऊन येते. जा. जिजाबाई, आता तरी सांग, डॉक्टरने काय सांगितलंय? बस एवढंच सांगितलं की तुमच्यावर चांगला उपचार केला पाहिजे. उपचार महाग आहे, पर लई लक्ष देण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी तुमच्या पोरासनी काही बी सांगितलं नाही. मी जर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी काळजी केली असती, आणि ती काळजीत असते तर तुम्हासनी चांगलं नसतं वाटलं. चांगलं केलंस तू. काही बी सांगू नकस त्यासनी. पर तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हासनी काही बी होऊ देणार नाही. आणि या वेळेस मला सिद्ध करायचं आहे की मी खरंच तुमच्यावर लई प्रेम करते, आणि तुमची काळजी घ्यायला मी एकटीच बास आहे. काही बी करू शकते मी तुमच्यासाठी. जिजाबाई, जिजाबाई, हे धने आणि लवंगाचा चूरण आहे. याला दुधात पिल्यावर याच्याने आराम मिळतो. काल लगीन नाही झालंय आमचं. लग्नाच्या एवढ्या वर्षात मला बी हे माहित आहे. तर मग हे दुधात टाकून दादाला पाच की. बघा, मी तुमच्या प्रेमाचा लई आदर करते, आणि मला नाही वाटत की ही वाटी आता मी फेकावी. त्यामुळं तुम्ही जावा. मी स्वतः धने आणि लवंग कुटून यांना पाळजील. जे मी घेऊन आली आहे ते दिलंस तर काय होणार आहे? मीरा, वाईट वाटून घेऊ नकस. पर जा तू. मी तुमच्यासाठी धने आणि लवंग कुटून दुधात मिसळून आणते. तुम्ही आराम करा. आत्या, भीम, डॉक्टर साहेबांनी बाबांबद्दल काय सांगितलंय ते माहिती पडलं? नाही. आईंनी बी नाही सांगितलं बाबासनी काय झाले. एक काम करूया, मी आईंच्या जवळ जाते. मी आईला बोलण्यात गुंतवून ठेवते. तोवर तुम्ही बाबांच्या जवळ जा आणि बाबासनी विचारा डॉक्टर काय बोललेत ते. होय, जर जिजाबाई दादांजवळ नसेल तर कदाचित दादा सांगतील. कळणं गरजेचं आहे ना का बाबासनी काय झाले ते.